कुठली बी बिमारी असो, कोणता बी महारोग असो, कोणती बिमारी असो, तुमच्यापर्यंत येणार नाही. चाहे ती चाहे दुपारची असो या रातची असो, संध्याकाळची कुठली असो बिमारी तुमच्यापर्यंत कधीच येणार नाही. बायबल इथपर्यंत दावा करते. आणि पुढचं वचन मी वाचतो. तेरे निकट 1000 और तेरी दाहिनी और 10,000 गिरेंगे, परंतु वह तेरे पास ना आएंगे. चाहे तुमचे दुश्मन किती बी असो, आज तुमचे दुश्मन भले 1000 असो, तुम्हाला कोसते, तुमच्या परिवाराला कोसते, तुम्हाला तकलीफ देतात. की हे एखाद्या व्यक्ती चांगलं झालं तर लोकांना खपत नाही, ते दिसत ते चांगलं नाही की बाबा आता हे चांगलं पाहिलं कसं बरं हे करू बरोबर याला कसं खाली करायचं, कसं खालीच करायचं. मग ते जादू कोणा करतील, मग कोणा बाबाकडे जातील, कोणा फकीरकडे जातील, हे करतील, याला खाली करायचा प्रयत्न करतील, कशाने ते भांडण करून करतील. पण बायबल सांगते की तेरे निकट 1000 तेरे दाहिने और 10,000 गिरेंगे, परंतु तेरे पास ना आएंगे. तुम्ही तुमच्या दुश्मनाला बघता, तुमच्या दुश्मन तुमच्या चरण खाली येतील आणि तुम्ही त्यांच्यावर शासन करता. तुमच्यावर इतकी मोठी ब्लेसिंग राहील, इतकं मोठं आशीष परमेश्वर तुम्हाला देईन की तुम्हाला सांभाळायला जागा नाही राहणार. की परमेश्वर तुम्हाला इतका आशीष देणार की फ्युचर मध्ये तुम्हाला तुमची ब्लेसिंग सांभाळायला माणसाची जरूरत पडेल, इतकं परमेश्वर तुम्हाला देणार. आणि फ्युचर मध्ये तुम्ही होता जवळ 3 महिन्याच्या अंदर माहिती तुमच्या जीवनात गवाही येईल. आणि अशी गवाही परमेश्वर देईन की तुम्ही स्वतःची लाईफ तुम्ही बघता, पुराणी जिंदगी तुम्ही स्वतः विचार करता, मी माझ्या पुराणी जिंदगी कशी होते आणि आता मी कशी झाली, मी कसा झालो, मी कसा नाही. परमेश्वर तुमच्या परिवार ऑटोमॅटिक तुमच्या परिवारची मनस्थिती चेंज करीन, स्वभाव चेंज करा. अगर परिवार तुमच्या अगर लढाई झगडा बी करत असेल, काही प्रॉब्लेम असेल, तर परमेश्वर तुम्हाला सांभाळीन, हे करीन. यशाया 41चं वचन आपण मी काढतो. तुम्ही फक्त अगर तुम्हाला 140 तुम्हाला वाचायला बी लावतो, कारण तुम्हाला समजलं पाहिजे, कारण की तुम्हाला ते वचन देतो. 41:10 वचन मी काढून 41:10 वचन काढलं का? इथून वाचा इथपर्यंत. परमेश्वर तुम्ही सांग काय बोलतो पा. 10 उधर मत जा, क्योंकि मैं तेरा परमेश्वर हूँ. मैं तुझे ढूंढ 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 रहूंगा और तेरी सहायता करूंगा.